नमस्कार मित्रांनो. तर प्रकार आज खूप सारा असं ऊन आहे. हे बघा शेतामध्ये पण मी निंदते आता कांदे. असं थोडं थोडं ना मोठं मोठं गवत झालेलं आहे कांद्यामध्ये बघा. म्हणून म्हणलं एकदा निंदून घ्यावं, कारण की आता एकदा निंदले की पुन्हा काही नंतर निंदाच काम पडणार नाही त्यांना. पहिलं खूप सारं असं गवत होतं, पण आता आहे ना आता फक्त मोहरी आणि असं हे फुलाचं गवत आहे. म्हणलं चला एकदा हाताखालून काढून घ्यावे कांदे बी. खूप सारं होणे आणि एकलीच नाही ती मी पहिल्यांदा अगोदर एकलीनच कांदे निंदून घेतलेले होते. हा प्लॉट आणला आता दुसऱ्यांदा निंदते मी. मग खत म्हणजे तर व्यवस्थापन ठेवलं की किडे प्रादुर्भाव कमी होतो त्यासाठी. ही बघा मित्रांनो, रोज सकाळपासून सूर्य आपल्या मोटरची बेजारी. आता नेमकी दोघांनी आम्ही मोटर सोडली, पण ती की व्हिडिओ क्लिप कोणी घ्यायला नव्हतं, व्हिडिओ तर काही घेतल्या गेला नाही. तर ते बघा आपले कारभार पाटील आता जोडताय मोटर. म्हणजे मोटर बांधून घेत आहे ते आता. आणि बाळ पण मागच खेळत आहे. त्यासाठी म्हणले तर खेळण काय त्यासाठी शेंगा आणले की तंबाटे आणले. मस्त असा घनदाट पिपळाची सावली आहे आणि हरभऱ्याचं शेत. सावली भारी, पण आमचं बाळ काही एका ठिकाणी काही बसत नाही. म्हणलं शेंगा आणून द्यावं एका ठिकाणी बसन, जेणेकरून मग ती माग माग उन्हात मिरवणार नाही. असं शेंगा कुतरून कुतरून खाता. इकडे बा चाल. हे बघा मित्रांनो, आज सूर्य तिसरा डोस आपल्या कांद्याला. आणि खताचा वापर आम्ही कोणता केलेला आहे ते घेतलं आहे आम्ही. महादनचं 9-9-24-24 असं खत आणि DAP घेतलेली आहे. आणि भारी कंपनीचं घेतलेलं आहे, कारण की रिझल्ट चांगले येण्यासाठी. तर हे बघा, काळे खत DAP आणि लाल खत हे 9-24-24 आहे. हे खत आपण तिसरं वर्ष यासाठी वापरू राहिलो, कांद्याचं चांगले डोस म्हणजे कांद्याचे चांगलं बी भरण्यासाठी आणि वजन येण्यासाठी. याचा आपले कारभार पाटील घेत आहेत आता कालवून खत. आणि लगेच आपल्याला टाकायला सुरुवात करायची. हे खत आपलं टाकून झालं पाहिजे. बघा मित्रांनो, मी एक टोपलं भरून घेतलेलं आहे. आणि एक टोपलं माहिती का, असं 1 तास टाकत गेले की मधोमध दुसरा तास आला पण पुरतं. असं आपला तिसरा डोस सूर्य खत देण्याचा. तर आम्ही 4 वाजता भिडलो होतो. आता हे पूर्ण कांदे झाले पाहिजे. आता इकडून टाकत आणले मी आम्ही 10-12 तास. आता इकडे घेतोय.